आता संध्याकाळच्या टायमाला आम्ही आले बघा देवीच्या पाया पडा देवीच्या माळावरती आणि एवढी गर्दी म्हणजे ब्लॉग पण घेता येत नाही म्हणून असं द्या आतमध्ये मंदिराचं वेळ आलं तर ब्लॉग घ्यावं तर बघा किती गर्दी आणि कोणाकोणाला दर्शन मिळत नाही ते बाहेर पानं फुलं वाहतात बघा. आणि काय पाहिजे काय काय पाहिजे तुला काय पाहिजे तर आलं बघा आधी एवढी गर्दी ना लय म्हणजे लय गर्दी चालायला पण जात आम्ही आता बाहेरच्या बाहेर बघा ते ओटीचं दुर्गा इकडं करायला हा येते किती दिवशी जाताना जेव्हा देवाच्या पाया पडलं आणि इकडे मुलांना थोडं फिरवलं गेलं आणि इकडे भरपूर सामान खरेदी करण्यासाठी मुलांची खेळणी आहेत घरगुती भांडी आहेत मेकअपचं सामान आणि बघा शेल लागलं कुठं किंमती जास्त आहेत आम्ही नुसतं फिरतोय बघतोय अजून मला गळ्यातलं मंगळसूत्र बघायचं म्हणून बघितलं काय गप बसताना त्याला खेळणार घेतात वर्गासारखं व्यक्ती काय घेतात राधासाठी आपण त्या गळ्यातलं चॉईस करतो तर मला ते कलरमधलं गळ्यातलं आवडलं तर राधा पण बघते त्याच्यासाठी गळ्यातलं घेतलं. देवीच्या पाया पडायला गेलतो बघा आणि असली गर्दी होती जाताना चौकातनंच जी गाड्याची लाईन लागली होती ती मंदिरापर्यंत किती गर्दीच गर्दी होती सगळी पाय ठेवाय पण जागा नव्हती. मंदिरात जायचं तर मुश्किलच होतं आम्ही बाहेरच बघा देवाला महादेवाची पिंड होती ना तिथं बाहेर देव होतं तिथंच आम्ही ते फुलं हळदी कुंकू उदबत्ती घेतलं तिथंच वाहिलं बऱ्याच जणांनी तिथंच वाहिलं बघा आम्ही पण तिथंच पूजा केली देवाची आणि बाहेरच्या बाहेरच पाया पडलो तिथं. मग तिथं इकडं तिकडं फिरलं थोडं आणि थोडं सामान घ्यायचं होतं तर दुर्गा लागली रडाय ओम लागला रडाय तिथं कोणाचं कोणाला मिळलं नाही हाताला धरून आणलं हाताला धरून चलत होतं सगळ्यांचं काय अरे तुला पप्पा घे म्हणत होतं एकदा तिथं गर्दी कोणाचंच कोणाला काय कळना पोरगी ही पाहिजे इथं येऊस तर रडत होते गाडी ही पाहिजे जे दिसन ते मागत होते ओमला घे म्हणलं तर घेतलं नाही लागला रडायला आता घे म्हणलं की घ्यायचं असतं हे नको ते नको एक तर काढलं आता गोंधळात काय सुचना आता रडतोय काय घेतलं नाही मागाशी उद्या जाऊ हा का तुला घे म्हणलं होतं पप्पा दुर्गाला एक घेतला ती छोटा बॉल चेंडू बघा लाईट लागत होती ती पण तिने फेकून दिली नादात घबरड नको मला पण गळ्यातलं घ्यायचं होतं आणि हे कानातलं घ्यायचं होतं ते पण नाही घेणं झालं ह्यांनी वैतागलं सगळा चिक्कर आणि तीन होता एक तर ह्यांनी नकोच म्हणलं होतं जायला पण मी सकाळपासून म्हणलं होतं 7 माळ दिवशी चांगलं असतं नाही का 7व्या माळाचा मान असतो नाही का मग आपण पाया पडून जाऊ नको म्हणलं होतं कसं तर मी नादी लावून ह्यांना नेलं म्हणलं आम्ही काय मागत नाही तरी पण राधूला सामान घेतलं 20 रुपयाचं शेल होतं तिथं थोडं 2-4च वस्तू घेतलं तिनं आलं की लागली ठेवायला दाखवून उद्याच्याला ह्यांनी वैतागलं पोरगी पण रडत होती काकला बसाना माझी पण चप्पल तुटली ते म्हणलं परत घेताय पोरं घरी ठेवून येऊ उद्या नाही तर परवा म्हणजे तिथं जाऊ म्हणलं आणि घेऊ सामान कशाचं काय लेकरं काय घेऊन देत नाहीत बघा नुसती रडापडे ह्या मुलांची आणि बरेच जण फॅन पण भेटले तिथं त्यांना पण बोललं थोडं बरेच जण भेटले 5-6 जण तरी भेटले बघा आम्ही आलो निघून काय घेऊनच द्यायला दुर्गानो आम्हा मग अशी आल्या दुर्गा झोपली होती बघा यायला बराच वेळ उशीर झाला होता आणि दुर्गा रस्त्याने झोपली होती रडून सगळं माझं करून रडत होती मला ही घे ती घे आणि आल्या ह्यांना जेवण करा म्हणलं तर नको म्हणली आता नाटक करतात व्हिडिओ चालू करायच्या आधी मोठ्या हसतात माझी चाष्टा करतात हाय का नाही ओ मग राधू माझ्याला आली हाय का कशी नादी लावतात नाटकी करतात हे दुर्गा उठून मुदाम करतात आज ह्यांना काय झालं काय म्हटलं लाडाला आलं दुर्गा उठून की झोपली होती ऐका ना तर इतक्या 15-20 मिनिटं मोबाईल तिला बघा जेवण करत नव्हती बटाटा चपाती दिले खायला ह्या दोघाला झोप जेवायला तर नकोच म्हणत होती मोबाईल बघत खावा म्हणलं सकाळच्या चपात्या 4-5 होत्या आणि दुपारी बटाट्याची भाजी केलेली आणि आता येताना आम्ही दोघांनी आणि ओमाने 2-4 घास खाल्लं त्यातलं पावभाजी खाल्ली होती राधूने काय नाही खाल्लं आईस्क्रीम दे म्हणली फक्त मला खायला नको म्हणलं तिला मी असंच म्हणलं खायचं का मला माहित होतं ते नको मानणार आहे आणि मी तिला देत पण नाही
बसले आईस्क्रीम खात. मग तिघाला पण आईस्क्रीम घेतली होती. आईस्क्रीमने काय होत नाही मुलांना. आणि ह्यांनी म्हणलं तिला देऊ नको, ह्यांनी तर लय भेटत. आधी मी ह्यांना नको म्हणायची तरी एखादा घास खाऊ दे म्हणायचं आणि एखादा घास खाल्लं की दुखायचं. आज कसं काय म्हणत होतं नको देऊ तिला काय. काय नाही खाल्लं बघा तिनं. आता ह्यांनी पण नाही काय खाल्लं, भूक नाही म्हणतात. आता 11 वाजल्या 10 मिनिटं. खरं खरं झोपलं काय मामा. अयो भाऊ बहिणीचं प्रेम हाणामारी करतात दिवसभर. हा तर चला आता आम्ही पण झोपते. आणि सकाळ मला लवकर उठायचंय, मुलांचं डब्बं करायचं, सकाळच्या पारी आवरायचं असतं राधूचं. तर चला गुड नाईट, बाय. दुर्गा कुठं चालली. काय गाय आहे का. गाई हंबा आहे का त्यात. काय आहे दुर्गा. इकडे चल, इकडे ती मारत चल. तर आज काय बघा, सकाळी उठल्यापासून व्हिडिओ काय घेतला नाही, वाटत होता घ्यावा, पण मुलांची शाळेची घाई होती, मुलांचं उरकायचं, ओमला आंघोळ घालायची, सकाळनं राधूचा डब्बा तयार करायचा, त्याला अजून वेळ जातो. आणि मग मुलं ही शाळेत गेल्या. आणि आता थोडीशी निवांत झाले बघा. स्वयंपाक झाला, भांडी घासून झाली, किचन वाटा आवरला. आणि आता मला त्याच्यात कपडे, जेवण पण झालं. मग अशी देवाला वातुत्पत्ती पण केली. आणि माझ्या लक्षातच नव्हतं घट बसल्यावरती देव असं नाही का धुवून पूजा करत नाहीत. आणि म्हणजे मला माहीत होतं पण कसं काय विसरलं काय माहिती, माझ्या लक्षातनंच गेलं. मग तुमचे काल कमेंट वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं. म्हणलं कसं काय बरं माझ्या लक्षात नाही गेलं. आणि 2-3 दिवस मी देवाची पूजा केली अशी नाही का, देवाला आंघोळ घालून असं म्हणतात होतं. मग ती कमेंट वाचल्यानंतर मी सकाळी दिसते वातुत्पत्ती लावली देवाला आणि जेवण केलं आणि साखरचा नैवेद्य ठेवला बघा. आता म्हणलं कपडे धुवत. आणि ह्यांनी पण गेलं तर बाहेर. आणि दुर्गा मावशी तर लपली, लय भारी बोलत होती, असा कानाला हात लावत होती, हॅलो हॅलो करते, हॅलो म्हणायत ना, हॅलो हॅलो करते. मी दिसलं की बोलायचं पास केलं तिनं, हातात मोबाईल दिसला, व्हिडिओ चालू करा म्हणलं, तिनं ओळखलं. काय करते खाली चाल, काय पण नको घेऊ हातात, पडचीन. मगाशीच उतर म्हणलं होतं, ऐकलं नाही. सर्दी झाली दुर्गाला. रात्री पण लय नाटकी केली हिनं तिथं. माणसातच अशी खाली लोळत होती, बसत होती चिखला तिथं, का आता आईस्क्रीम घेत नव्हतं म्हणून. लय वैताग दिला. शेवटी ह्याने आईस्क्रीमच घ्यायला लावले. एकतर पावसाचं वातावरण आहे, वातावरण खराब आहे, आणि त्यात आईस्क्रीम मागत होती. ज्या टायमाला आईस्क्रीम खाल्ली त्या टायमालाच गप्प बसली बघा. आता आम्ही दोघेच घरी. आता मी कपडे धुवून घेते आणि बाकीचं तर आवरलं. घरातला पसारा किती पण आवरा, छोटी मुलं म्हणले की एखादा कपडा इकडं तिकडं होतच बघा, एक व्हायला. तर किती पण आवरून तेवढं कमीच पडतं. सकाळपासून मोबाईल पण लपवून ठेवला होता मी कपाटात. आत्ताच एडिट करायला मोबाईल घेतला, लागलं चालू दे ना आणि दे ना करायला लागलं. मुंग्या येतात मोबाईलला.